100 वर्षापूर्वी सुरू झाला होता रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार. त्यावेळी पाया खणताना शिवरायांच्या अस्थीसोबतच सापडली होती एका प्राण्यांची हाडे. मग तो प्राणी जळून मेलेला होता का? ती हाडे कुत्र्याची होती का? का शिवसमाधीमध्ये ती हाडे आलीच तरी कशी? एका अनपेक्षित धक्कादायक आणि अपरिचित घटनेचा शोध आपण पुराव्यासहित दाखवणार आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती जीवनावरील इतिहास. 1925 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार चालू होता. त्यावेळी शिवरायांच्या समाधीमध्ये शिवरायांच्या देहाच्या अस्थी आणि राखी बरोबरच एका प्राण्याची हाडे सुद्धा सापडली होती. ही अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक अशी घटना होती. प्रत्यक्ष शिवरायांच्या समाधीत एका प्राण्यांची हाडे सापडल्याने त्या हाडांना सुद्धा फार महत्त्व प्राप्त झाले होते. हे तर साहजिकच होते. त्यावेळी जीर्णोद्धार करणाऱ्या समितीने ही हाडे कोणत्या प्राण्याची आहेत ते तपासून घेण्यासाठी काय केले आणि त्या तपासातून किंवा त्याच्या परीक्षणातून तो प्राणी कोणता होता या प्रश्नाचे काय उत्तर मिळाले आणि तो प्राणी शिवरायांच्या समाधीमध्ये गेलाच कसा, याची आपण जास्त माहिती किंवा प्रसिद्ध नसलेला इतिहास तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीमध्ये हाडे सापडण्याची ती घटना कशी घडली आणि त्या हाडांच्या परीक्षणातून काय निष्कर्ष निघाला, तो प्राणी कोणता होता ते पाहूया आणि त्यानंतर ती हाडे शिवसमाधीमध्ये कशी आली तेही जाणून घेऊया. 1925 सालच्या फेब्रुवारीमध्ये शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोद्धार कार्यास तत्कालीन ब्रिटिश सरकारची परवानगी मिळाली. हे कामाचे कंत्राट सुळे यांना दिले गेले आणि ऑक्टोबर 1925 मध्ये प्रत्यक्ष जीर्णोद्धाराचे काम आता सुरू झाले होते. मात्र हे काम चालू असताना शिवसमाधीच्या मूळ अष्टकोनी चौथ्याची खुदाई करणे आणि त्यावर उभारण्यासाठी दगडी छत्रीसाठी मजबूत पाया तयार करणे हे आवश्यकच होते. त्यासाठी समाधीच्या अष्टकोनी चौथळ्याच्या मध्यभागी म्हणजेच पाया खोदताना त्यामध्ये मनुष्यदेहाची राख आणि अस्थी तर मिळाल्याच, त्या म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या. मात्र त्या अस्थीबरोबरच आणखी एका वेगळ्याच प्राण्याची हाडे सुद्धा मिळाली. ही स्पष्टपणे वेगळी अशी ओळखता येणारी हाडे होती. मात्र स्मारक समितीचे तत्कालीन अध्यक्ष नचिकेळकर यांनी कलकत्त्याच्या झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेकडे परीक्षणासाठी हे सापडलेल्या प्राण्याची हाडे पाठवली. त्या संस्थेच्या प्रयोगशाळेत या हाडांची तपासणी केल्यानंतर त्यांचे परीक्षण अहवाल त्या संस्थेने नचिकेळकर यांना पाठवला. पण तो रिपोर्ट मूळचा इंग्रजी भाषेत आहे. भारतीय प्राणी शास्त्रीय सर्वेक्षण अर्थात झूलॉजिकल सर्व इंडियाचा म्हणजे ZSIचा रिपोर्ट आधी आपण पाहू. चला मग मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे. आता या रिपोर्टचे आपण मराठी भाषांतर करून सांगणार आहे. म्हणजे इंग्रजी भाषेतील तो रिपोर्ट असा आहे की जे ही भेटलेली हाडे आहेत ती जळालेली नाहीत, ती ठिसूळ आहेत आणि बरेच काळापूर्वीची आहेत, पण ती अश्मीभूत झालेली नाहीत. ही हाडे निश्चितपणे ऊत मांजराची आहेत. या हाडांपैकी कुठलीही हाडे मनुष्याची किंवा कुठलेही वाघ्या कुत्रा किंवा इतर कुठल्याही कुत्र्यासारख्या प्राण्यांची नाहीत. म्हणजेच कुत्रा, लांडगा, कोल्हा वगैरे श्वान कुळातील प्राण्यांची नाहीत. आणि पुढे त्या संस्थांमधून हेही विचारले गेले होते की तुम्हाला ही हाडे परत हवी आहेत का? तेव्हा नचिकेळकर यांनी उत्तर दिले की तुम्हाला त्याचे जे हवे ते करा, आम्हाला हे हाडे नको आहेत. म्हणजेच स्मारक समितीला ही हाडे नको आहेत. तर असा हा त्या इंग्रजी रिपोर्टचा मराठीमध्ये महत्त्वाची माहिती आहे. तर आता आधी हा रिपोर्ट सर्वप्रथम कोणी प्रकाशित केला ते पाहूया आणि नंतर ऊत मांजर आणि ती हाडे शिवसमाधीमध्ये कशी आली आणि कुठून आली त्या रिपोर्ट बाबत प्रत्येक के घाणेकर सरांनी दिलेली माहिती अशी आहे की शिवसमाधीचा जीर्णोद्धार चालू असताना
जो रिपोर्ट झेडासाईट करून आला तो महाडचे भारत अग्रहाजी मळेकर यांच्या संग्रहात होता. तो मूळ इंग्रजी रिपोर्ट प्रसिद्ध दुर्गा अभ्यासकर श्री प्र के घाणेकर यांनी लिहून घेतला आणि तो त्यांच्या रायगड या 1991 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात सर्वात आधी छापला. तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता. रायगड या पुस्तकामध्ये हा छापलेला मजकूर तोच आहे. ह्या रायगड या पुस्तकामध्ये तोच रिपोर्ट सगळ्यात आधी छापलेला हे फोटो तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. तर हा रिपोर्ट त्याच्यानंतर 9 वर्षांनी गोपाळ चांदोरकर यांनी त्यांच्या 2000 साली प्रकाशित केलेल्या रायगड एक अभ्यास भाग 1 या पुस्तकात दिला. शिवछत्रपतींचा समाधीचा शोध आणि बोध याच्यामध्येही देण्यात आला. त्याच्यानंतर हा रिपोर्ट सर्वात आधी छापणारे घाणेकर सरांनी 2009 सालच्या त्यांच्या दुर्ग दुर्गेश व रायगड या उत्कृष्ट पुस्तकात सुद्धा पुन्हा एकदा दिला आहे. शिवछत्रपतींचा समाधीचा शोध आणि बोध याच्यामध्येही देण्यात आला. त्याच्यानंतर हा रिपोर्ट सर्वात आधी छापणारे घाणेकर सरांनी 2009 सालच्या त्यांच्या दुर्ग दुर्गेश व रायगड या उत्कृष्ट पुस्तकात सुद्धा पुन्हा एकदा दिला आहे. 2009 साली प्रकाशित झालेले दुर्गे दुर्गेश्वर रायगड. आता याच्यानंतर गेल्या 34 वर्षात हा रिपोर्ट 4 वेगवेगळ्या पुस्तकात छापला गेला आहे. आता आपण ऊद मांजर या प्राण्याबद्दल थोडी माहिती घेऊया. भारतातील ऊद मांजराला इंडियन सिमेंट असे सुद्धा म्हणतात. हा प्राणी भारतात सर्वात जास्त आढळतो आणि आपल्याकडे पश्चिम घाटमध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगात आणि दऱ्याखोऱ्यात सुद्धा तो आढळतो. कित्येकदा अगदी मानवी वस्तीत सुद्धा त्याचा वावर असतो. हा एक निशाचर प्राणी आहे. तो रात्री हालचाली करणारा प्राणी आहे आणि तो झाडावरती चढण्यात सुद्धा फास्ट असतो. याची संपूर्ण शरीर रचना कुत्र्यापेक्षा अनेक बाबतींपेक्षा खूप वेगळीच आहे. सहज लक्षात येते की याच्या शरीराला लांबट आकार, त्या मानाने बसके पाय, चिचुंद्रीसारखे तोंड आणि लांब जाड अशी त्याची शेपटी हे त्याच्या शरीराचे वर्णन आहे आणि कुत्र्यापेक्षा पूर्णपणे हा वेगळाच आहे. आपल्याला हे कळते की शिवरायांच्या समाधीमध्ये आढळलेली ती हाडे ऊद मांजराचीच होती. आता मात्र हे लक्षात घेणे गरजेचे आहे की या ऊद मांजराची हाडे मात्र जळालेली नव्हती. म्हणजे हे ऊद मांजर जळून मेलेले नव्हते, दुसऱ्याच कोणत्या तरी कारणाने मेले होते हे मात्र नक्की झाले. पण ह्याचे हाडे शिवरायांच्या समाधीत कसे आले त्याचे सुद्धा उत्तर आपल्याकडे आहे. ब्रिटिश रिपोर्ट आणि 1925 पूर्वीची 3 पुस्तके आपल्याला शिवसमाधीची अवस्था कशी होती याबद्दलची माहिती देतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ समाधी अशी होती. तर त्यामध्ये शिवरायांच्या समाधीच्या दुरुस्तीसाठी रायगडावर जाऊन समाधीचे मापे घेऊन जो नकाशा बनवला तसे त्याचे अंदाजपत्र बनवले गेले ते असे होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा नकाशा आणि 1885 साली कॅम्पबेलचा हा रिपोर्ट. तर इथे या सालच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे की शिवरायांच्या समाधीच्या मध्यभागातील दगडी फरशी फुटलेली होती. असे म्हणतात की खजिना शोधणाऱ्या चोरांनी हे केले असावे, कारण आपले कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी म्हटल्यावरती लोकांना असे वाटले की त्याच्यामध्ये धन वगैरे असेल. या कारणाशिवाय त्यांनी समाधी मध्यभागी फोडली असावी. रायगडावर जाऊन ज्यांनी शिवरायाची समाधी प्रत्यक्ष पाहिली त्या गोविंद बाबाजी जोशी त्यांच्या रायगड किल्ल्याचे वर्णन या 1885 सालच्या पुस्तकात लिहितात. रायगड किल्ल्याचे वर्णन लेको भाग गोगटे इसवी सन 1885 साली केलेले. आता शिवरायांच्या समाधीवर सांप्रत छावणी म्हणजे छत किंवा आच्छादन वगैरे काही एकही नाही. तर तिचा मध्यभाग फोडलेला होता. त्याखाली पोकळी कशी होती की त्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्थिरक्षा आणि माती मिसळलेली होती. यानंतर 1896 साली
शिव समाधीची अवस्था कशी होती ते रायगड यांची माहिती या गोविंद टिपणीस महाडकर यांच्या पुस्तकात दिलेली आहे. रायगडाची माहिती ले गोविंद टिपणीस महाडकर यांनी दिलेली ही माहिती. आता महाराजांची अष्टपेलू समाधी शंकराच्या देवळाच्या पूर्व दारासमोर आहे. तिथे काही धोंडे फार दिवसापूर्वी कोणीतरी उलगडले आहेत. म्हणजे ब्रिटिशांचा तो रिपोर्ट 1925 पूर्वीची 3 पुस्तके आपल्याला सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची अवस्था काय होती. शिवरायांच्या समाधीची दुरुस्तीसाठी समाधीची मापे घेऊन जो नकाशा बनवणारा ब्रिटिश होता तो इंजिनियर कॅम्पबेल त्याच्या 1885 मध्ये लिहितो की शिवरायांच्या समाधीच्या मध्यभागातील काही भाग हा फुटलेला होता आणि शिवसमाधीचा मध्यभाग तसाच उखडलेल्या अवस्थेत होता. त्या खालची पोकळी निर्माण झालेली होती. अर्थ असा आहे की कमीत कमी 1885 ते 1896 अशी किमान 11 वर्ष आणि पुढे समाधीचा पहिला जीर्णोद्धार होईपर्यंत तरी शिवसमाधी अशाच दुरावस्थेत होती. या काळात केव्हा तरी ऊद मांजराने आजाराने किंवा जखमी असलेले या आयत्या पोकळीमध्ये आश्रयाला आले असावे आणि तिथेच ते मरण पावले, म्हणून त्याची हाडे शिवसमाधीमध्ये आढळली आणि ती जळालेली अवस्थेत बिलकुल नव्हती. याचा अर्थ ऊद मांजर हे शरीर निसर्गरीती कुजून आणि विघटन होऊन नष्ट झाले आणि त्याच्या हाडे फक्त शिल्लक राहिली आणि हीच हाडे 1925 साली शिवसमाधीच्या जीर्णोद्धार चालू झाला त्यावेळी काम करणाऱ्याच्या नजरेत पडली आणि त्यांनी ती परीक्षणासाठी पाठवली आणि झेड असायचे रिपोर्टमधून ही हाडे मांजराची होती आणि ती जळालेल्या अवस्थेत नव्हती या बाबीवर शास्त्रीय पद्धतीने शिक्कामार्पक झाले. थोडक्यात काय तर शिवरायांच्या समाधीत आढळलेली ती न जळालेली हाडे कुत्र्याची नसून त्या समाधीच्या पोकळीत जाऊन मरण पावलेल्या ऊद मांजराची होती. पण समजा जर ऊद मांजराऐवजी एखादे कुत्रे जरी या पोकळीत जाऊन तसे मेले असते तरी वाघ्या कुत्र्याच्या काल्पनिकतेला कसलाच पुरावा किंवा आधारही मिळालाच नसता, कारण मुळातच ती हाडे जळालेली नव्हती. म्हणजे शिवरायांच्या चितेमध्ये एखाद्या कुत्र्याने उडी घेतल्याची ही खोटी कथा इथे पुन्हा एकदा समशेर तोंडावर आपटली असती. शिवरायांची आणि शिवरायांच्या समाधीची कुठल्याच कुत्र्याच्या कसलाच संबंध कधीच नव्हता. अगदी शिवरायांच्या मृत्यूनंतर पुढची 256 वर्ष म्हणजे या काल्पनिक कुत्र्याची सध्या रायगडावर शिवसमाधीपाशी दिसते ते स्मारक बांधेपर्यंत कधीच नव्हता. इतके मात्र की यातून आपल्याला निश्चितच कळते की आणखी एक सांगायची बाब म्हणजे किंवा घेण्यासाठी जर तुम्ही ऊद मांजराचा रिपोर्ट पाहायचा असेल तर त्या रिपोर्टवरचे दिनांक आणि क्रमांक जर ते सरकारने योग्य प्रकारे प्रयत्न करून जर दिला तर हा रिपोर्ट पुन्हा मिळू शकतो आणि समजा तो घेण्यासाठी कडून मिळालेला नाही तर त्यामुळे काहीच बिघडत नाही, कारण या रिपोर्टचा शिवरायांचा वाघ या नावाचा कुत्रा खरोखरच होता या खोट्या दाव्यासाठी काहीच उपयोग नाही. तेव्हा रिपोर्ट असो किंवा नसो वाघ या नावाचा कुत्रा पूर्णपणे ही काल्पनिक आहे इतकेच आपण कायम लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो, अशी ही शिवरायांच्या समाधीमध्ये आढळलेल्या ऊद मांजराच्या हाडाची घटना आणि तिची सविस्तर उल्लेख कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. पुढे भेटूया पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा आपला यूट्यूब चॅनल जीवनावरील इतिहास. धन्यवाद.